नमस्कार मंडळी, मी संतोष वडला पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या कोकण पावन कोकण भूमीमध्ये, या पावन आणि चरणस्पर्श अशा परशुरामाच्या भूमीमध्ये पुन्हा एकदा वंदन करतो सगळ्यांना आणि आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो। आज आहे लग्न सोहळा मित्रांनो, पल्लवीचा साखरपुड्याची तर व्हिडिओ बनवली टाकलेलीच आहे, परंतु आज लग्न सोहळा, या लग्न सोहळ्याची आज सकाळपासून जी तयारी असते, जे काय देवाचे विधी पारंपरिक असतात आपल्या कोकणाकडचे, फार बघण्यासाठी आतुरतेने लोक वाट बघत असतात, अशी विधी आपण दाखवतोय। नक्कीच चॅनलवर पण नवीन असेल तर मित्रांनो विसरायचं नाही मात्र। तर बघूया आजचा हा लग्न सोहळा। हा लग्न मंडप सजलेला आहे सोहळ्याचा आणि या लग्न मंडपात अगदी मंडपाची तयारी झालेली दिसते आपल्याला, हे बघा। तर म्हणजे बघतोय आपण की नवरी तयार झालेली आहे आणि पल्लव तिचा आता थोड्याच वेळात आपल्याला जो विधी चालू होणार आहे, या विधीसाठी ही पूर्वतयारी आहे। इकडे आमच्या रेशमाचे धावपळ चालू आहे, बघा हे लावलेलं आहे। रेशमाची सकाळपासून अगदी जोरात धावपळ चालू आहे, रात्रीपासून धावपळ चालू आहे तिची, आणि ही लावलेली आहे। रेशमा काय बोललं जातं याला? हा, रुखवात। येस, मला पण विसरायला होतं कधी कधी, आणि रुखवात मांडलेला आहे। बघूया आपण मस्तपैकी छानपैकी। अजून तयारी बाकी आहे काय? थोडीशी बाकी आहे, म्हणजे अजून आपण नंतर बघूया थोड्या वेळाने। मंडळी पहाटेच्या वेळेस फक्त हे उल्फे वगैरे काढून झालेले आहेत आणि आपली ग्रामस्थ मंडळी वगैरे सगळेजण जमा झालेले इकडे, हे बघा। कारण काय 5 पंच म्हणून आपल्याला जमा व्हायला लागतात। लाईट गेली असू द्या, प्रकाश आहे काय? तर सासरी जाता आता गोड खाऊ म्हणून आईच्या हातून, बघा मुलीसाठी। आई वडिलांनी गोड अगदी खाऊ भरवलेला आणि मुलगी सासरी जाते म्हणून आपल्या मुलीसाठी अगदी प्रेमाने हा गोड खाऊ दिलेला आहे भरून। तर मंडळी बघतोय यापुढे अगदी कुळदैवताला नमस्कार करून पुढचा विधी, कारण कुळदैवताला नमस्कार करून मगच पुढे काय होतं हा विधी प्रारंभ होतो। आणि ही कोकणाची पद्धत आहे मित्रांनो, खास करून कोकणाकडे अशा या पद्धती अगदी पारंपरिक रीतीने केल्या जातात। तर आता जी पद्धत आहे हो घाणा भरण्याची, व्हायणाजवळ हे व्हाईन पूर्वीचं व्हाईन असतं, त्या व्हायणाजवळ हे घाणं भरलं जाणार आणि ती मुसलं कोपऱ्यात ठेवलेली आहे, त्याच्याने अगदी कांडण केलं जातं। हा, सुरुवात गाण्याचा आवाज भाग सुता गणेश ब्राह्मणाचा वाल गया गवरीला
आणि तोंडात हे नाही काय घे. तर मित्रांनो हे तलन ठेवलं जात आहे अगदी गाण्या बोलून सुद्धा. बघा प्रथा काय असते ही, हे बघा. एक कमल जाऊ द्या स्वतः देवीच्या रवडाचा, एक कमल जाऊ द्या, एक कमल जाऊ द्या. आत्ता जी आपली प्रथा आहे ती काय तर देवा काढणार, आणि मामाने पडदा पकडलेला आहे. दोन्ही मामा आहेत मागे पुढे, मुलीचे दोन्ही मामा यांनी पडदा पकडलेला आहे मस्तपैकी, आणि नवरीला मध्ये घेणार. आणि हा आई वगैरे हे बघा. हा हा येऊ द्या चला. हा बघा देवाक मांडलेला आहे. शास्त्र काय एवढा जरासा लागतो. यजमानी फक्त पाया पडायच्या, तांदूळ टाकून. हा चष्मा दाखवतो तो हा नाही तो दुसऱ्या का मुलीचा होता. मी दाखवते तरी कोणाचं लक्षच नाही. तो नंतर कोणतरी घेऊ. आमचा बोर्डांची कांद्याचं दाणे दिलं. तर म्हणजे आता जी लग्नाची रुखवात असते ती रुखवात आलेली आहे, आणि या रुखवातीबरोबर नंतर रुखवात गेली इथून की मग नवरदेव आपल्याकडे पुन्हा येणार. आता ही फक्त रुखवात आलेली आहे. रुखवातीची एक पद्धत असते, आलेल्या महिलांचं स्वागत करणं आणि स्वागत करून हल्दी कुंकुम करून मग मंडपाच्या आत घेणं. ही आपली कोकणातील लग्नाची परंपरा आहे. ती परंपरा अगदी आणि तो वारसा आहे तो जपलेला आहे. आपण हा बघा नवरदेवीची साडी वगैरे आलेली आहे फक्त वधूची. त्या साडीला हळद कुंकुम करून आतमध्ये घेतलं जात आहे बघा.
मंडळी नवरदेवाची मंडपाजवळ आलेला आहे आणि नवरीचा भाऊ जी गाठीभेटी घेतात एकमेकाला विडा भेटवतात तो हा क्षण आहे. तो क्षण आपल्या जवळ आलेला आहे. त्या क्षणाची जी आपण आतुरतेने वाट पाहतोय आणि गाठीभेटी घेताना हा क्षण दिसतोय आपल्याला. हा बघा मंगल सावधान लक्ष्मी सौभावा विजात समुरा धन्वंतरे चंद्रमा लाभस्ता मधुरा सुरेश्वर गयो ब्रह्मा आश्वासा तमुह द्विषं हरिधनु शंभो मृगं कुर्यात् सदा मंगलो शुभमंगल सावधान गंगा सिंधुधरा स्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयो महेन्द्रगणया शर्मान्वती वेदिका श्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान कस्तूरी तिलकं ललाट पटले वाक्षादले कौस्तुभं नासाग्रे नवमो चिकं करतले वेणोदरे कंकणं सर्वांगे हरिजा धनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपात्रे परिवे चितो विजयते वधूवरांचे चित्ते इष्टदेवतेचे कुलदेवतेचे श्री महागणपतीचे स्मरण करते सावधान विघ्नेश्वरो सावधान अपि बघतोय आपण की लग्न लागलेलं आहे आणि आत्ता यानंतर भोजनाची जी पंगत चालू आहे संपूर्ण सगळी पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहेत, वराड मंडळी सगळेजण अगदी आनंदाने या लग्नामध्ये लग्न सोहळा पार पडल्यानंतर हे भोजन चालू आहे बघा. संपन्न झालेलं आहे. मराठीचा आनंद आपण त्यांना देऊ.
मस्त आहे पण हा सीन मस्त आहे हा सीन मस्त नैसर्गिक असतो. लांब ना जाऊ दे.